राधिका क्रिएशंस के 2 नाटकों का इंडोनेशिया में परीक्षण किया गया है। नागपुर के 20 अभिनेताओं की एक टीम बाली में 2 हिंदी नाटक प्रस्तुत करेगी, जिसकी शुरुआत 2 महिलाओं, लेखिका शुभांगी भागभड़े और निदेशक सारिका पेंटसे ने की है। यह टीम 23 मार्च को नागपुर से बाली के लिए रवाना होगी। नाटक 2 वेगळे विषय आम्ही घेतलेले आहेत। एक आहे श्रीरामाचा विषय, त्याचं नाव आहे सियावर रामचंद्र की जय, आणि दुसरा आहे स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर, त्याचं नाव स्वामी विवेकानंदच आहे। दोन्ही जे प्ले आहेत ते लिहिले आहेत शुभांगी भागभड़े यांनी आणि डायरेक्ट केले आहेत सारिका पेंटसे यांनी, आणि त्याचं प्रोडक्शन इन्चार्ज मी आहे, संजय पेंटसे, आणि दोन्ही हिंदीमध्ये आहेत। आपलं भारतातलं कल्चर पहिल्यांदाच नागपूरचे लोक बाली म्हणजे इंडोनेशियाला घेऊन चालले आहेत, आणि इंडोनेशियाला मुख्य रामाचं नाटक होण्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे की इंडोनेशियामध्ये राम ऑलरेडी माहिती आहे लोकांना, आणि तिथल्या कल्चरमध्ये रामाचं नाटक रोज होतं तिथे बॅले फॉर्ममध्ये। तर आपण त्या ठिकाणी जाऊन आपला राम, आपल्याला अभिप्रेत असलेला राम आपण त्या ठिकाणी सादर करतो आहे, हे एक महत्वाचं आहे। आणि स्वामी विवेकानंद आहे याच्या विचारांमुळे हे नाटक सगळ्यांना घराघरात पोचलेलं आहे। पर्टिक्युलरली स्वामी विवेकानंद सादर करताना आम्ही तरुणांचा विचार केलेला आहे की तो युवकांना आदर्श कसा होईल, तर त्या दृष्टीने त्याचं सादरीकरण आहे। एकंदर आमची 20 जणांची टीम नागपूरहून 23 मार्चला जाते आहे, आणि 1 एप्रिल पर्यंत आम्ही बालीला इंडोनेशियामध्ये आहोत। त्याच्यापूर्वी आम्ही आमचं नाटक दुबईला नेलेलं होतं, त्याच्यानंतर UK लंडनला देखील आमचा प्रयोग झाले, आणि आता इंडोनेशियामध्ये आम्ही जातोय। हिंदीमध्येच आहे, फक्त नॅरेशन इंग्लिशमध्ये आहे, आणि त्या लोकांनी तिथल्या भाषेमध्ये त्याचा ऑलरेडी सारांश जो आहे सिनॉप्सिस तो ट्रान्सलेट करून तिकडे सर्क्युलेट केलेला आहे। मुळात त्याच्यामध्ये आम्हाला मदत होते ती इंडियन इंटरनॅशनल हे जे आहे कौन्सिल कल्चरल एक्सचेंज वाले, त्यांची आम्हाला मदत होते, आणि त्याच्यामुळे तो पुढाकार त्यांचा घेतल्यामुळे आपण आपलं कल्चर, तिकडचे कल्चर, तिकडे पण ICCR आहे, तर त्यांनी ते ऑर्गनाईज करण्यात आपल्याला मदत केलेली आहे। आणि जे ऑर्गनाईज करणारे एक प्रमुख व्यक्ती आहे ते ऋषिपुत्र इडा म्हणून आहेत। तर ऋषिपुत्र इडा हे अशी व्यक्ती आहे ज्यांना भारतातली एकमेव व्यक्ती, त्यांना बाहेरच्या देशात राहून गांधीयन थॉट्सचं काम केल्यामुळे त्यांना पद्मश्री दिलेली आहे भारताने। असे पद्मश्री या उपाधीने माहिती असलेले ऋषिपुत्र इडा हे मला वाटतं 6 महिन्यापूर्वी नागपुरात आले होते, आमची भेट झाली, आणि मग त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन तिथे पाठवलं, ते आम्हाला तिथे ऑर्गनाईज करून देतात। शो आमचे तसे 3 आहेत, 2 आमचे थिएटरमध्ये वेगवेगळ्या, आणि एक तिथे त्यांचा एक आश्रम पण आहे, आश्रमामध्ये पण एक आहे। 20 जण आहेत, आणि मुख्य म्हणजे तुम्ही हायलाईट करू शकता की एका महिलेने नाटक लिहिलेलं आहे आणि महिलेने डायरेक्ट केलेलं आहे। 2 महिलांचा पुढाकार आहे, त्यांच्या मागे मी आहे, आणि असं कमी होतं की महिला लेखिका आणि महिला दिग्दर्शिका, आणि विषय स्वामी विवेकानंदांचा आणि विषय रामाचा, आणि याच्या पलीकडे आमचा विचार आहे की हे भारतीय संस्कृती या नाटकाच्या माध्यमातून आपण विदेशात पोहोचवली पाहिजे, विशेषतः रामाचं। तर त्याकरता आमचे प्रयत्न सुरू आहेत, अमेरिकेत सुरू आहेत, कॅनडामध्ये सुरू आहेत, अयोध्येपर्यंत आपला राम नागपुरातला जावा, नागपूरच्या टीमचा हा पण आमचा प्रयत्न सुरू आहे। बघू कसे योग येतात। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, नागपूरकरांच्या शुभेच्छा या आम्हाला महत्वाच्या आहेत। नाही, एकतर मी लिहिलेलं नाही, लिहिलेलं शुभांगीताईंनी आहे। मी या नाटकाचे डिरेक्टर आहे, दिग्दर्शन केलेलं आहे। पण जेव्हा आम्हाला असं वाटलं, एकदा 2012 साली स्वामी विवेकानंदांची सार्धशती होती, तर खूप कार्यक्रम आपल्या नागपुरात होत होते, तेव्हा शुभांगी मॅडमशी बोलणं झालं होतं की बा आपण काय करू शकतो। तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही या विषयावरती नाटक लिहा आणि मी दिग्दर्शित करते, म्हणून मग त्यांनी नाटक लिहिलं या विषयावरती आणि मी दिग्दर्शित केलं। आणि आम्हाला खूप म्हणजे पुस्तकं आज तुम्हाला वाचायला दिली लोकांना, तर पुस्तक लोक उघडूनही बघत नाही, वाचतही नाही, कारण वाचन संस्कृतीच कमी झालेली आहे। पण नाटक ही अशी गोष्ट आहे की ती एकाच वेळी दृकश्राव्य असल्यामुळे
हृदयापर्यंत भिडते. आपण जेव्हा नाटक बघतो तेव्हा ते आपण कानांनी ऐकतो आणि डोळ्यांनी बघत असतो. तर या विषयाला मी मुद्दाम युवकांपर्यंत कसं पोचता येईल. समजा 1000 लोकांनी जर नाटक बघितलं ऑडिटोरियममध्ये, तर त्यातले 10 लोक जरी विवेकानंदांच्या पथावरती चालू लागलेत तरी माझं काम झालं असं मला वाटतं. म्हणून आम्ही ते नाटक संपूर्ण भारतामध्ये करायचं ठरवलं. त्याचे 150 प्रयोग करायचे ठरवले होते. आता 169 शोज आतापर्यंत त्याचे झाले दुबईसह. आणि अमेरिकेला जो होता, जसं सरांनी सांगितलं की अमेरिकेचा आमचा केवळ करोनामध्ये सगळी फ्लाईटचं बुकिंग वगैरे झालं होतं, पण तो करोनामुळे कॅन्सल झाला. आता पुन्हा त्याची प्रोसेस सुरू आहे. होईल. तशी मी कादंबरीकार आहे, त्यामुळे मला माझ्यासमोर चांगले चांगले विषय येत असतात. विवेकानंद मी अर्धशती त्यांची 150वी हे चालू होती तेव्हा माझ्या मनात आलंच होतं आणि सारिका मला भेटली. तर कादंबरी ही झाली, कादंबरी लिहून झाली, त्याची इंग्रजी आवृत्ती झाली, हिंदी आवृत्ती झाली, ह्या सगळ्या विवेकानंदावर झाल्या होत्या. पण सारिकांनी म्हटल्याप्रमाणे एकदा नाटक सुरू असेल तेव्हा 1000 लोक ॲट ए टाईम बघतात, तर कादंबरी तेवढी वाचली जात नाही. आणि मलाही खरंच वाटलं की हे काम यांनी केलं आहे, खरोखरीच उत्तम केलेलं. दुसरं म्हणजे ज्या अगोदर इदम नम जी कादंबरी झाली ती पण कादंबरी होती, त्याच्यावरूनही नाटक झालं. मुख्य म्हणजे की ह्या नाटकाने म्हणजे अंदमान ते लेह लद्दाख, बाहेर तर वेगळंच, अंदमान ते लेह लद्दाख, गोवा ते हिमाचल प्रदेश आणि इकडे दार्जिलिंग ते द्वारका, याच्यामध्ये इतके प्रयोग झालेले आहे. भारतामध्ये अशा 2 एक दिग्दर्शिका आणि एक लेखिका यांचे असे प्रयोग आत्तापर्यंत कुठेही झालेले नाही. हा एक महत्त्वाचा भाग होता. आणि विवेकानंदांचे जे विचार आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे, मी वेगळं सांगायची गरज नाही. पण तरीसुद्धा त्यांनी भारताची म्हणजे ज्या वेळेला पारतंत्र्य देश होता त्यावेळेला त्याला जागवायचा, अस्तित्वहीन अस्मिताहीन असा झाला होता, आणि त्यांना जागवण्याचं काम हे विवेकानंदांनी परदेशात जाऊन आपल्या संस्कृतीची जोपासना करून आपल्या हिंदू धर्माची तिथे फडकवली. आणि त्यामुळे हा कादंबरीचा विषय जसा झाला त्याहून जास्त नाटकाचा विषय झाला आणि त्यामुळे गावोगावी लोकांना ते आवडलं. मुख्य म्हणजे मनोहर पर्रिकर पासून अनेक मुख्यमंत्र्यांनी हे नाटक पाहिलेलं आहे, प्रत्येक राज्यात पाहिलेलं आहे. एवढंच नव्हे तर मोदीजींनी सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे ह्या नाटकाला खरोखरीच मनापासून लोकांनी आवडलं त्यांना आणि त्यांनी दादही दिलेली आहे. अर्थातच कोणालाही आनंदच होईल ना. तर त्यामुळे मलाही अर्थात आनंद झाला की आपलं नाटक हे जात आहे आणि परदेशात ते होत आहे, याचा आनंद मलाही निश्चितच आहे.